कडवे प्रशासक अशी ज्यांची प्रतिमा आहे असे श्री DK देशमुख सर, संचालक CET सेल राजश्री शाहू महाविद्यालय लातूर आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्यांच्या हाताने आजपर्यंत शेकडो जणांना जीवदान मिळाले, डॉक्टर म्हणजे देवदूत हे सिद्ध करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सर्जन डॉक्टर SN जटाळ सर यांची उपस्थिती लाभलेली आहे। आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक यांचे स्वागत करूया। तसेच नेटिझन्स फाउंडेशन स्कूलचे संस्थापक संचालक आदरणीय SJ तोडकर सर यांच्या समवेत श्री अमोल पाटील, सदस्य पालक कार्यकारिणी सभा नेटिझन्स फाउंडेशन, श्री सचिन बांगड, संचालक ॲडमिशन्स मेड इझी लातूर, श्री रवींद्र चिंचनसुरे, सदस्य पालक कार्यकारिणी सभा नेटिझन्स फाउंडेशन, श्री परमेश्वर गीते, सदस्य पालक कार्यकारिणी सभा नेटिझन्स फाउंडेशन, श्री महेश तोडकर, संचालक नेटिझन्स फाउंडेशन, श्री शिवशंकर राऊत, सदस्य पालक कार्यकारिणी सभा नेटिझन्स फाउंडेशन, श्री विवेक सौताडेकर, सदस्य पालक कार्यकारिणी सभा नेटिझन्स फाउंडेशन आणि श्री संतोष बिराजदार, संचालक आदर्श मैत्री फाउंडेशन यांचीही उपस्थिती लाभलेली आहे। आपण एकदा या सर्व मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया। रिकामे सीट्स आहेत ना, ते ऑक्युपाय करा। ऑल द टीचर्स प्लीज। प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर श्री SN जटाळ सर यांची स्वागत करण्याची विनंती मी संस्थेचे संचालक श्री महेश तोडकर सर यांना करते। आजच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित म्हणून मग माझ्या मनात विचार चमकून गेला की आपण या विद्यार्थ्यांशी संवाद करायला डॉक्टर व्यक्तींनाच बोलवावं आणि जुलै महिन्यामध्येच डॉक्टर्स डे पण असतो जुलैच्या 1 तारखेला आणि त्यानिमित्ताने मग तीही आठवण मनात आली। तसं डॉक्टर साहेब असं म्हटलं, डॉक्टर जटाळ साहेब असं आपण म्हटलं तर त्यांचा वेगळा परिचय द्यावा असं काही लातूरकरांना नाही आणि पूर्ण मराठवाड्या महाराष्ट्रामध्ये ते ख्यातकीर्त सर्जन आहेत। आणि सर्जरी असं म्हटलं जसं एखादा कलावंत आम्ही पाहतो, कलावंताची कशी बोटं असतात चालणारी पेटीवरती वाद्यांवरती किंवा त्याचा गळा असतो आणि तो स्वर्गीय असतो, ते ईश्वरी असतो, तसे ईश्वरी बोटांचे देणगी असणारे सर्जन असं मी त्यांना नेहमी बघत आलो आहे। कारण डॉक्टर आहेत म्हणून पेशंट गेला आहे असं आणि त्यांचं नाव झालं असं होत नाही, त्यांच्याकडे काहीतरी ईश्वरी अंश असतो आणि तो अंश आहे। शेकडोने हजारो शस्त्रक्रिया इतक्या खोबीनं कराव्या लागतात की अर्धा मिलीमीटरची जरी चूक झाली तरी ती खूप महागात पडू शकते आणि सर्जन ही गोष्ट आहे तर ते असे ईश्वरी वरदहस्त असणारे हात असणारे असे आपल्या सगळ्यांचे आदर्श माननीय डॉक्टर श्री SN जटाळ सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। MS FICS FAIS असं त्यांचं शिक्षण आहे आणि ते मला विनंती करायची की डॉक्टर साहेब आपल्या मार्गदर्शनामध्ये आपण काही प्रसंग आपल्या शैक्षणिक आयुष्यातले जरूर आमच्यासाठी शेअर करावेत। एक वेगळी पर्वणी असणार आहे डॉक्टर साहेबांना ऐकणं। आपण याच मंचावरनं अनेक वेगवेगळ्या विभूतींना मान्यवरांना ऐकतो
आज डॉक्टरांना ऐकण्यास निश्चित संधी आपल्याला मिळणार आहे. बिनटाक्याच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याबद्दल 1983-84मध्ये महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे 2 सुवर्ण पदके त्यांना त्यावेळी प्रदान केली आहेत. किल्लारी भूकंपामध्ये अनेक आपत्तीहीन जोडप्यांची त्यांनी मोफत यशस्वी नस जोडणी शस्त्रक्रिया केलेली आणि या कार्याची दखल घेऊन झी TV वर त्यावेळेला 1994-95 साली घुमता आईना नावाची एक चांगली सिरियल यायची आणि त्याच्यामध्ये त्यांची मुलाखत एकदा नव्हे 2दा त्यांनी तिथं प्रसारित केली होती. सविस्तर अशी मुलाखत होती आणि त्यावेळेला आम्ही नुकतेच महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रवेश करत होतो आणि त्यावेळेला आम्ही ती मुलाखत TV वरती ब्लॅक अँड व्हाईटवरती सुद्धा आम्ही पाहिली होती. महाराष्ट्र स्टेट सर्जन कॉन्फरन्स अहमदनगर येथे भूकंपातील उल्लेखनीय कार्याबद्दल 1995मध्ये त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय मधु दंडवत यांच्या शुभास्ते पुणे येथे सन 1996 साली रोटरी बेस्ट प्रेसिडेंट या पुरस्काराने त्यांचा सन्मान केला गेला. लातूर येथल्या अनेक सामाजिक संस्थांना डॉक्टर साहेबांनी सढळ हस्ते मदत केलेली आहे. अर्थात अकॅडमिक आणि संशोधन कार्य पण त्यांचं खूप मोठं आहे. ते स्वतः निष्णात सर्जन तर आहेतच, पण ते उत्कृष्ट व्याख्याते, उत्कृष्ट प्राध्यापक असे सुद्धा आहेत. म्हणजे अनेक डॉक्टर त्यांनी घडवले आहेत त्यांच्या लेक्चर्समधनं. त्यांनी अनेक महाविद्यालयांमध्ये वैद्यकशास्त्राचं अध्यापनसुद्धा त्यांनी तिकडे केलेलं आहे. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केलेले आहेत. इंडियन जर्नल ऑफ सर्जरीमध्ये अनेक शोधनिबंध त्यांनी प्रकाशित केले आहेत. त्याचबरोबर लातूर इथं सन 2007मध्ये झालेल्या महाराष्ट्र स्टेट सर्जन कॉन्फरन्सच्या मुख्य सचिवपदी त्यांनी काम केलं आहे. औरंगाबाद येथे सन 2009मध्ये झालेल्या महाराष्ट्र स्टेट सर्जन कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांनी त्या ठिकाणी त्यांना दिला गेला होता. विशेष ओळख अशी की महाराष्ट्राचे भूषण असणारे, देशाचे भूषण असणारे लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांचा त्यांच्यावरती कायम वरदहस्त राहिला. कारण काय तर बाभळगाव गावचा डॉक्टर साहेबांचा जन्म आणि माझ्या गावचा माणूस म्हणून विलासरावजींना जे कौतुक होतं ते कौतुक शब्दात येत आहे. ते शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. गावच्या माणसाबद्दल जे साहेब बोलायचे त्या शब्दात येत आहेत. तो मोठा प्रेम आणि जिव्हाळा डॉक्टर साहेबांना त्यांच्या आयुष्यभर विलासरावजींचा मिळाला. आणि गावचे डॉक्टर असं आपण म्हणतो, पहिले डॉक्टर असं म्हणत असताना आज अजून एक विशेष कारण आहे. मंचावरती जे 2 विभूती बसलेले आहेत, शाहू महाविद्यालयाच्या CET सेलचे प्रमुख, की ज्यांच्या हाताखालनं शेकडो डॉक्टर्स घडलेले आहेत, गेलेले आहेत, तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्या महाविद्यालयाचे पहिले डॉक्टर जर कोण असतील तर डॉक्टर स्वपनराव जळळ सर आहे. त्याची नोंद आहे. जे शाहू महाविद्यालयातून बाहेर पडणारे पहिले डॉक्टर. आणि म्हणून मला सांगताना सुद्धा अंगावरती अशी शहारा येतोय की शाहू महाविद्यालयावरती विशेष प्रेम तर माझं तर आहेच. मेन्स ॲडव्हान्स 2025 या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 1901 मिळवलेला आहे. तसेच 99.71% गुण मिळवत तो सध्या IIT बॉम्बे या ठिकाणी IIT बॉम्बे या ठिकाणी इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये त्याने प्रवेश घेतलेला आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे देवराज अमोल पाटील या विद्यार्थ्याचे एम्स कॉलेजमध्ये ॲडमिशन निश्चित झालेले आहे. आपण सर्वांनी या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक कौतुक करायचं आहे. टाळ्यांचा कडकडाट थांबला नाही पाहिजे. प्रशांत परमेश्वर गीते JEE मेन्स ॲडव्हान्स 2025 ऑल इंडिया रँक 1901 99.71% IIT बॉम्बे इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये प्रवेशित. या मंचावर गौरविले जात असलेल्या सत्कार मूर्तीच्या रूपात आपण अशी व्यक्तिमत्व पाहत आहोत ज्यांनी अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर संयम, चिकाटी आणि सातत्य दाखवले. या यशस्वी वाटचालीचे प्रतीक ठरलेल्या गौरवशाली गुणवंतांचे आपण सातत्याने टाळ्या वाजवून कौतुक करूया, सन्मान करूया. सत्कार मूर्तीमध्ये अगस्त्या प्रताप धनशिट्टे नीट 2025 या परीक्षेत 615 गुण मिळवत ऑल इंडिया रँक 597 या विद्यार्थ्याने मिळवलेला आहे. तसेच
JEE मेन्समध्ये 98.99% गुण या विद्यार्थ्याने प्राप्त केलेले आहेत। अगस्त्या प्रताप धनशेट्टे। गुणवंतांचे स्वागत मंचाबरोबर आपल्या मनातही व्हावे यासाठी टाळांचा कडकडाट। गणवेश म्हणजे शिस्त, एकता आणि संस्थेच्या ओळखीचं प्रतीक। आजच्या या खास सन्मान सोहळ्यात आपल्यासाठी एक आनंदाची बातमी सरांनी आत्ताच सांगितली। नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीच्या नवीन युनिफॉर्मचे अनावरण आज आपण आपल्या मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करत आहोत। हा नवा युनिफॉर्म केवळ बदललेली डिझाईन नाही, तर विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला नवा ठेवा देणारा एक नवसंकेत आहे। प्रमुख पाहुण्यांनी आज या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने युनिफॉर्मचे अनावरण करून हा विशेष क्षण अधिक संस्मरणीय केलेला आहे। आपल्या प्रवासाने, अनुभवाने, विचाराने नवीन पिढीसाठी दिशादर्शक ठरतात, प्रेरणा बनतात। आज आपल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले लातूरमधील ख्यातनाम सर्जन, वैद्यकीय क्षेत्रात अत्युच्च मान मिळवलेले, आपल्या मृदू बोलण्यातून आणि सुसंस्कारित अनुभवातून समोरच्या व्यक्तीच्या मनावर अमिट छाप उमटवणारे डॉक्टर जटाळ सर यांना मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करते। आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर S.J. तोडकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे मला वरिष्ठ असलेले त्यांचे वडील ज्योतिरामजी तोडकर, त्याचबरोबर संतोष बिराजदार माझे मित्र LIC, त्याचबरोबर विवेक सवताडेकर, आदरणीय व्यासपीठ व सर्व सत्कार मूर्ती, ज्या मुलांचा सत्कार झाला, सत्कार म्हणजे शाबासकीची थाप, व पालक, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज माझा हा आनंद सोहळा पाहून मन भारावून गेलं। सर्वप्रथम बाभळगावची माती, मी पण बाभळगावचाच असल्यामुळे तो आनंद माझा गगनात मावेनासा झाला। एवढं सुंदर काम आणि त्यांचं एवढं सुंदर काम बघून मला पण मनस्वी खूप आनंद झाला। आम्ही दोघेही कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांच्या जन्मभूमी बाभळगाव येथील आहेत। साहेबांनी जिथे जिथे रोपटं लावलं, नेटिझनचं रोपटं पण साहेबांच्या हातानेच लागलेलं आहे, विलासराव देशमुख साहेबांच्या। व मी सुद्धा लातूरमध्ये त्यांच्याच आशीर्वादामुळे लातूरमध्ये 1982ला लातूर जिल्हा होण्याच्या अगोदर आलेला आहे, साहेबांच्या आशीर्वादामुळे। देवाचं मंदिर जिथे ज्ञानाचं कार्यक्रम माझ्यासाठी घडलं, ते महादेवाच्या आशीर्वादामुळे आज मी डॉक्टर आपल्यापुढे उभा टाकलेला आहे। एवढंच नाही, वडिलांनी 25 वर्ष साहेबाकडे नोकरी केल्यानंतर मग माळरानावरची शेती घेतली
माळरानावर जो भाजीपाला पिकायचा तो लातूरच्या मार्केटमध्ये आणून विकायचा. हे काम मी 8वी ते मॅट्रिक असेपर्यंत सकाळी 4ला उठायचं, तो भाजीपाला डोक्यावर घेऊन यायचं आणि लातूरच्या भाजी मार्केट म्हणजे हनुमान मंदिराच्या पलीकडे जे मार्केट होतं तिथे आणून विकायचा आणि 8 वाजता परत बाबळगावला जायचं. म्हणजे चालणं किती हो, 5 किलोमीटर, 5-10 किलोमीटर एवढा व्यायाम मला त्या काळात झालेला आहे. आणि 10 वाजता शाळा. तुम्हाला विश्वास बसणार नाही, डिसेंबर-जानेवारीपर्यंत माळावरच्या शेतीवरचं काम संपायचं. आईबरोबर मी स्वतः रविवारी सुट्टीच्या दिवशीसुद्धा शेतमजूर म्हणून देशमुख साहेबांच्या शेतामध्ये आई माझी गहू कापायला जायची. कारण आपणाला गुढीपाडव्याला पोळ्या मिळतात. आणि आवर्जून तुम्हाला सांगतो, मला जे आईने कुंची असायची पांघरायची, मला माहीत नसेल कुंची काय आहे. मी ते कुंचीची घडी करून गळ्यात बांधायचं आणि खाली जमिनीवर पडलेल्या ते गव्हाच्या ओंब्या किंवा ठोश्या म्हणतो आपण, त्या वेचून आपण घ्यायच्या आणि साहेबांनी त्याचा अर्धा हिस्सा मला द्यायचा. तेव्हा गुढीपाडव्याला मला पुरणपोळी मिळायची. एवढा अवघड काळ होता. पायी जावं लागायचं. मित्रांनो, मला सायकल कधी मिळाली? 11वीला आल्यावर. शाहू कॉलेजला आलो, वडिलांनी पहिल्यांदा सायकल घेतली आणि त्याचबरोबर HMT कंपनीचं घड्याळ मला घेऊन दिलं. बिराजदार साहेबाचं आदर्श मैत्री फाउंडेशन ते दरवर्षी 3000 सायकली देतात. त्यांचं ते सायकल वाटपाचं आठवण बघून सुद्धा मला आज त्या काळातली सायकल 11वीला आल्यानंतर मिळाली. आजकाल मुलगा 11वीला आला की स्कूटी मिळते, मोटरसायकल मिळते. व्यायाम कुठे हो? व्यायामच नाही आहे. मुलांना एक्झरसाइज करायचा, व्यायाम अजिबात पत्ता नाही. मला तर असं आवर्जून सांगायचे की मुलांना तुम्ही सायकल घ्या, मोटरसायकल घेऊ नका. त्याच्याने तुमचा व्यायाम होईल आणि कुठला आजार तुम्हाला होणार नाही. म्हणून मला हृदयाचा कुठलाच आजार नाही आहे. मी खो खो खेळायचं, बिनपैशाचा खेळ, कबड्डी आणि खो खो. बाबळगावचं ग्राउंड, पुन्हा शाळा वर आल्यानंतर 2 किलोमीटर तिथे खो खोचं ग्राउंड होतं. 5 मिनटं सापडतच नव्हतं, एवढं चपळ पळायचं. शाळेपर्यंत मॅट्रिकपर्यंत खो खो खेळलोच, परंतु औरंगाबादला मेडिकलला नंबर लागला. त्यावेळेला मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा मी खो खोचा कॅप्टन होतो आणि ती पळायची सवय, खेळायची सवय. आत्ताच तोडकर सरांच्या मला सांगितले की त्याला क्रिकेटची सवय, खेळू दे, त्याला व्यायाम होतो, एक्झरसाइज होतो आणि कुठला हृदयाचा प्रॉब्लेम येत नाही. म्हणून एक्झरसाइज किंवा व्यायाम हा मुलांनी नियमित करायला पाहिजे. तर अशा कठीण प्रसंगातून ह्या ज्या दयानंद कॉलेजमध्ये हॉलमध्ये आपण बसलो, 11वीला माझं ॲडमिशन इथे दयानंद कॉलेजला झालं. शाहू कॉलेज नंतर उघडलं. याच दयानंद कॉलेजचा इंग्रजीच्या विषयाला जर जाऊन बसलो तर काय बोलतात हेच कळत नव्हतं. सुरुवातीचे 5-6 महिने आम्ही बॅक बेंचेस म्हणून बसायचं आणि 4 महिने वाटला की आपण आता काही खरं नाही, 11वीला नापास होणार. परंतु बाबळगावच्या शाळेमध्ये आम्ही फर्स्ट क्लासमध्ये पास झालो होतो. साधा माझ्याकडे अभ्यास करायला, तुम्हाला मित्राला सांगतो की तुम्हाला वाटेल की कंदील नव्हता. 7वी 8वी पर्यंत आम्ही चिमणीवर, रॉकेलची चिमणी असायची त्याच्यावर अभ्यास केला. आणि हनुमंतराव देशमुख माझे क्लासमेट, वर्गबंधू आणि मॉनिटर होते माझ्या क्लासचे. त्यांचे वडील सरपंच झाल्यानंतर ओगले कंपनीचा कंदील त्यावेळेला पहिल्यांदा आला आणि मी त्यांच्याकडे अभ्यासाला जायचं. असं अभ्यास करत 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 दुसऱ्याकडे जावं लागलं, घरी कंदील नसल्यामुळे. एवढ्या कठीण परिस्थितीतून अभ्यास करून मी SSCला, त्यावेळेला लातूर बोर्ड होतो, फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. दयानंद कॉलेजमध्ये फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. मग गोपाळराव दाजी आमच्या बाबळगावचे पाहुणे असल्यामुळे आणि जाधव सर असल्यामुळे
ते दोघेही आमच्याकडे आले. हनुमंतराव देशमुख ते इंजिनियर झाले शाहू कॉलेजचे पहिले आणि मी पहिला डॉक्टर. ते म्हणाले की डॉक्टर तुम्हाला आमच्याकडे सगळं मोफत तुम्हाला दिलं जाईल, कुठलीही फीस आकारली जाणार नाही. आणि अक्षरशः तसंच घडलं. 1972ला दुष्काळ पडला. त्यावेळेला आम्हाला साधी परीक्षा फीसुद्धा लागली नाही, गव्हर्नमेंटने ती माफ करण्यात आली. आणि 1973ला औरंगाबाद मेडिकल कॉलेजला फक्त एकच कॉलेज होतं, इंजिनिअरिंग आणि मेडिकल. तिथे आम्हा दोघांचा नंबर लागला. असं मी शाहू कॉलेजचा आज छाती ठोकून सांगतो की शाहू कॉलेजचा पहिला डॉक्टर विद्यार्थी होण्याचा मला मान मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, खूप कष्ट करावं लागतं, संघर्षातून जीवन घडवावं लागतं. हे माझं झालं लहानपणीच्या गमती जमती. खूप अवघड आणि खूप कठीण काळ होता. मी ज्या वेळेला औरंगाबादला नंबर लागला त्यावेळेला बीबीचा मकबरा आणि पवन चक्की फॉर्म भरण्यासाठी जाधव सरांनी स्वतः फॉर्म भरला. प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर ते माझे महागुरू. आणि मी औरंगाबादला फॉर्म घेऊन गेलो आणि सबमिट करून आलो. मला वाटलं की आता नंबर जर नाही लागला तर पवन चक्की बीबीचा मकबरा मला बघायला मिळणार नाही. ते बघून आलो मी. नंबर नाही लागला तर कोण जाणार औरंगाबादला. अशा कठीण परिस्थितीतून त्यावेळेला नंबर लागायचं म्हणजे व्हॉट्सअपवर किंवा असं नाही येत होतं, पोस्टाने यायचं. पोस्टाने माझं सिलेक्शन झालं म्हणून मग ऑर्डर आली. निवृत्ती तोडकर नावाचे ग्रस्त अजूनही आहेत, ते पोस्ट ऑफिस सांभाळायचे. त्यांनी मला आणून दिले की तुझं अभिनंदन आहे, तुझा मेडिकलला नंबर लागला. तर अशा प्रकारचा तो काळ आमचा होता. तर एवढ्या कठीण परिस्थितीतून विलासराव देशमुख साहेबाचा जीव का होता हो, त्यांना वाटायचं तोडकर फॅमिली असो किंवा जटाळ फॅमिली असो, ज्या फॅमिलीमध्ये आईवडील अशिक्षित आहेत आणि त्याचा मुलगा डॉक्टर, शिक्षक, इंजिनियर झाला आहे, हे त्यांना अभिमान वाटायचा. त्यांचे संस्कार, त्यांच्या वडिलांचे संस्कार आजही आमच्याकडे जपून ठेवलेले आहेत. खूप महत्त्वाची शिदोरी घेऊन आम्ही शिकलो आणि जुन्या आठवणी. माणूस शिक्षणातून मोठा होतो. की इज द एज्युकेशन इज द की फॉर सक्सेस ऑफ लाईफ. शिक्षण हेच महत्त्वाचं आहे. माणूस शिक्षणातून मोठा होतो. तुम्ही जर शिकाल तरच टिकाल. तुमची शाळा हे ज्ञानाचं मंदिर आहे. त्याचबरोबर सरस्वतीची, आपण शाळेत सरस्वतीची पूजा करतो. का हो? तुम्हाला सरस्वती पावली की लक्ष्मी आपोआप येते. एवढं महत्त्व त्या शाळेत आहे. शाळेचं ज्ञानार्जनाचं काम आज तोडकर करत आहेत. एवढं व्यवस्थित सगळ्या गोष्टी प्लॅन करून मी MBBS MS औरंगाबादहून कंप्लीट केलं आणि साहेबांच्या आशीर्वादाने लातूरला आलो. लातूरला आलो बरं, साहेबांना खाली मान घालण्यासारखं काम नाही केलं. आत्ताच तोडकरने सांगितलं की 2 सुवर्ण पदक मिळवले. लोकांनी कधी आलं तर त्यांनी मानवर उंच करावी असं सांगत असायचं ते. 1994ला मी लंडनला पहिल्यांदा कॉन्फरन्सला गेलो. 94ला त्यावेळेला लातूर मिरज रेल्वे होती. त्यावेळी सुद्धा साहेबांनी मला मदत केली. ते म्हणाले लोकांचे मोफत ऑपरेशन केलेत, ज्यांचे आईवडीलच शिल्लक राहिले भूकंपात आणि मुलं मरून गेली. भूकंपात अडकून काहीच शिल्लक राहिलं नाही, नवरा बायको शिल्लक राहिली, त्यांचा वंशाचा दिवाच शिल्लक राहिला नाही. मग मी विचार केला शांत डोक्याने. असं ठरवलं. त्याच्या अगोदर मी 10 ऑपरेशन्स असे केले होते की त्यांना परत मूल झालेलं होतं. म्हणलं आता योगायोग हाच आहे. त्यावेळी आम्ही सर्वे केला. मी रोटरी क्लबमध्ये पण काम करतो. 100 कुटुंबाशी किल्लारी भूकंपात सापडली की ज्यांना मूलच शिल्लक राहिलं नाही, वंशाचा दिवाच शिल्लक राहिला नाही. गव्हर्नमेंटनी त्यांना घर दिलं, लाईट दिली, नळ दिलं,
सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्या. बरं, वंशाचा दिवा मिळवून हे माझ्या हाताने त्यांना मिळवून देण्याचं कार्य, हे सत्कार्य माझ्या हस्ते करतो. या सत्कार्याची पावती म्हणून मला केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते रेल्वे मंत्री होते, त्यांच्या हस्ते मला रोटरीचा बेस्ट प्रेसिडेंट पुरस्कार तर मिळालाच, परंतु एवढं सामाजिक काम चांगलं भूकंपग्रस्तात त्या माणसांनी केलंय म्हणून मधु दंडवतेच्या साहेबाच्या हस्ते माझा सत्कार पुण्या येथील रोटरीच्या कॉन्फरन्समध्ये माझा करण्यात आला. माणसाचा सत्कार तुमचा जसा आज झाला तशी शाबासकीची थाप मिळतेच. चांगलं काम करा, कर्म चांगले करा, तुम्हाला यश नक्कीच मिळतं. ध्येय ठेवा कुठल्याही गोष्टी. म्हणून आवर्जून मला सांगायचे की कष्ट करायचे सोडू नका, ध्येय आपलं निश्चित करा. तुम्हाला वाटतं की आपले गुरु कोण? आई वडील पहिले गुरु. कधीही त्यांना विसरू नका. शाळेत निघताना आई किती लक्ष ठेवते तुम्ही घरी येईपर्यंत, म्हणून आईच्या पहिल्यांदा पाया पडा आणि मग शाळेत जावा, म्हणजे त्या मातेचं थोडंसं हृदय घट्ट राहील. हे आईवडील पहिले गुरु. संस्कार कुणाकडून शिकावेत? आईकडून शिकावेत. आणि संघर्ष हा वडिलाकडून शिकावा. बाकी सगळं दुनिया शिकवते. तर एवढं महत्त्वाच्या गोष्टी, सगळ्या गोष्टी आपण करतो, ह्या फार महत्त्वाच्या असतात. आत्ताच सांगितलं, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हे त्रिकूट आहेत, 3 कोण आहेत. ह्या सगळ्याच्या प्रयत्नामुळे मुलगा घडतो आणि घडवायला पाहिजे. मला माता भगिनींना एकच विनंती सांगायची आहे. मी माझ्या बायकोला सगळ्यात सांगितलं की मुलाकडे लक्ष द्यायचं. मी दिवसभर ऑपरेशनमध्ये राहतो, तू मुलाकडे लक्ष द्यायचं. किती पैसे ट्युशनला लागले हे मला सांगायचं नाही, घेऊन जायचं. परंतु मुलं शिकली पाहिजेत. म्हणून आज माझा मुलगा कॅन्सर सर्जन आहे, म्हणून मी आज ह्या कार्यक्रमाला इथे येऊ शकलो. तो बघपडी बघतो. आणि माझ्या 2 मुली सुपर स्पेशालिस्ट आहेत. एक गायनेकोलॉजिस्ट आहे, एक नेफ्रोलॉजिस्ट आहे. ते मुंबईमध्ये काम करतात. जावई तर डॉक्टर्सच. अशी आमची ही डॉक्टर फॅमिली. मुलांनो घडवा. आत्ताच तोडकरांनी त्यांचा मुलगा IITला, अभिमान वाटला मला की जे एवढे मुलं प्रोडक्शन करून त्यांच्या नेटिझन्स फाउंडेशन, स्वतःच्या मुलाला स्वतःच्या पायावर उभं करणं हे फार महत्त्वाचं काम आहे. आणि खरी शिदोरी तेच आहेत. मुलगी डॉक्टर होत आहे, किती मोठा आनंद आहे. तर ज्योतिराम तोडकर बिचारा काम करून करून वाकून गेला, त्याला चालता येत नाही गुडघे. तो माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे. खूप कष्टातून ही फॅमिली पुढे आलेली आहे. अशा एवढ्या कष्टातून हे कुटुंब उभा टाकलेलं आहे. दुसरे गुरु कोण? हे शिक्षक वर्ग. इथे असलेले नेटिझन्सचे सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी, तुमचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. शिक्षक हा दुसरा गुरु. आई वडील पहिले गुरु, शिक्षक हे दुसरे गुरु. आपण म्हणतो ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, सगळ्यांना पाठच असेल पोरांना. एवढं महत्त्व गुरुचं आहे. म्हणून गुरुला कधीही विसरू नका. जसा कुंभार एका मडक्याला आकार देऊन वेगवेगळ्या प्रकारची भांडी तयार करतो, नक्षी तयार करून, त्याचप्रमाणे गुरु तुम्हाला वेगवेगळा, कुणाला डॉक्टर करेल, कुणाला इंजिनियर करेल, कुणाला वकील करेल, किंवा कुणाला एखादा सायंटिस्ट बनवेल. काही नाही झालं तर एक चांगला माणूस देशासाठी घडवेल, एवढं मात्र नक्की. म्हणून तुमच्या गुरुजनाला कधीही विसरू नका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अवश्य जाऊन त्यांना भेटा. त्यांना आनंद गगनात मावेसा होत असतो. मी आजही 72 वर्षाचं झालं आहे. माझे गुरु शाहू कॉलेजचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव सरांच्या जाऊन आजही मी पाया पडून दर्शन घेतो गुरुपौर्णिमेला. हे विसरू नका मुलांना. जिथून आपण घडलो
त्या गुरुला कधीच विसरू नका. गुरु कसे असावेत? गुरु हे परिसास समान असावेत. बघितलंय का लोखंडाचं रूपांतर सोन्यात करणारा परीस कधी कुणी बघितलाय का? नाही. परंतु चालता बोलता परीस म्हणजे हे तुमचे गुरु आहेत. तुम्हाला हात लावला तर तुमच्या आयुष्याचं सोनं करतात, हे कधीही विसरू नका. एवढं मोठं गुरुचं स्थान आहे, हे कधीही विसरू नका आयुष्यात. म्हणून मला हे 2 गुरुविषयी एवढं थोडक्यात सांगायचं होतं. आता माझ्या विषयाविषयी सांगा असं म्हणाले काही घडलेल्या प्रत्यक्ष घटना. 50 वर्षापूर्वी डॉक्टर हा देव होता. करोनाच्या काळात तो लुटारू झाला, बरोबर आहे. परंतु आम्ही आमचा देव रुग्णात शोधला. रुग्णात विठ्ठल मी शोधला. गाडगे बाबा म्हणतात तुम्ही माणसातला देव शोधा, त्या दगडातला देव शोधू नका. कारण का माणसात सुद्धा देव दिसतो. देव बघितलाय का कोणी? कोणीच नाही. देव हा अदृश्य आहे. कुण्या ह्याच्याने पावेल तुम्हाला हे सांगता येत नाही. एक घडलेली सत्य घटना आपल्या पुढे ठेवतोय. एका मोरे कुटुंबामध्ये विठ्ठल मी पाहिला. तुम्हाला वाटेल की विठ्ठल कसं काय तिथे आलं. ते मोरे कुटुंब 30 वर्ष पंढरपूरचे ते कुटुंब बसव कल्याणचं 30 वर्ष पायीवारी त्या मोरे कुटुंबाने पंढरपूरची पायरीवारी केली. एकदा मुलगा, एकच मुलगा, तो 12 वर्षाचा झाल्यानंतर तो मुलाला घेऊन ते पंढरपूरला निघाले. दुर्दैव असं झालं की तो घाट सेक्शन तुरोरी वगैरे त्या भागात जरा घाट सेक्शन आहे. रात्री तिथे झोपले रस्त्याच्या कडाला आणि दुर्दैवाने त्या मुलाला साप चावला. एकुलता एक मुलगा. पळापळ केली, ते उमरग्याचा दवाखाना गाठला, यश आलं नाही, मुलगा गेला. मग गेल्यानंतर त्यांना एवढं वाईट वाटलं, विठ्ठला 30 वर्ष तुझी पायीवारी केली आणि काय मला हा प्रसाद दिला. वाईट वाटलं त्याला. मग गावाकडे गेल्यानंतर त्याला सांगितलं की तू लातूरला जा आणि जटाळ हॉस्पिटलच्या हाताने तुझ्या बायकोचं ऑपरेशन झाले तर परत जोडून घे. म्हणून ते नवरा बायको रडत माझ्या हॉस्पिटलला आले. विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं मला इथं की त्यांची ती कहाणी ऐकून मला एकीव आली आणि मोरे मामाला सांगितलं, मोरे मामा तुमच्या बायकोचं ऑपरेशन फुकट करणार, मोफत करणार. मोफत ऑपरेशन केलं. त्यांच्या बायकोची नस जोडली आणि सुदैवाने 1 वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. किती मोठा आनंद त्या फॅमिलीला झाला. त्या मोरे मामाला शेवटी एवढं झाल्यानंतर पेढे घेऊन आले 1 किलो. हॉस्पिटलमध्ये वाटले त्यांनी. पेढे वाटल्यानंतर मोरे मामा मला काय म्हणाले, साहेब मला तुमचं शाल सिरपळ देऊन सत्कार करायचं. केला त्याने, बिचाऱ्याने पेढा भरवला. मी पण त्यांना पेढा खाऊ घातला. मोरे मामा म्हणाले याचं नाव काय ठेवू? मी म्हणालो त्याचं नाव विठ्ठल ठेवा. म्हणजे अप्रत्यक्ष देव कसा पावला हो, तिथे विठ्ठल पावला. म्हणून माणसातला देव शोधावा. रुग्णातला दैव मी पाहिला. आयुष्यात मी एवढं काबाड कसं 40-42 वर्ष केले, परंतु मी रुग्णात देव शोधला. म्हणून मला हे सगळ्या गोष्टी आयुष्यभरात करता आल्या. किती महत्त्वाचं काम आहे. अजून एक भूकंपात, किल्लारी भूकंपामधली कमलापुरे कुटुंब आहे. त्यांचे 2 मुलं, 1 मुलगी भूकंपात मरून गेली. त्यांना मूलच नव्हतं. मग माझ्याकडे ते शाहू चौकात असताना ऑपरेशनला आले. ऑपरेशन जोडून दिलं. तिला एक कन्यारत्न झालं, धनश्री नावाची मुलगी. ती धनश्री लहानाची मोठी 94ला डिलिव्हरी झाली, मुलगी झाली. ते म्हणाले बस डॉक्टर साहेब मला एक कन्यारत्न बस झाला. त्या मुलीला मोठं केलं, शिकवलं. मी त्याला हमेशा म्हणायचं शिकव तिला. BSc झाली. तिने MSc नांदेड विद्यापीठातून केलं आणि सुदैवाने
ती आज बसवेश्वर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू आहे, धनश्री कमलापुरे. काय पाहिजे अजून? एखाद्या कुटुंबाला उभं करणं ह्याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम कोणतं आहे हो? काहीच नाही. आणि खरा आनंद तिथंच मिळतो माणसाला, पैशात नाही. त्या धनश्रीला एक प्राध्यापकाबरोबर लग्न जमलं, एवढंच नाही, आई वडील माझ्याकडे घेऊन आले आणि म्हणाले हिचं लग्न जमलंय प्राध्यापकाबरोबर आणि तुम्ही लग्नाला आवर्जून या. मी आवर्जून माझं पेशंट संपून आवर्जून लग्नाला गेलो. किल्लारी येथील निळकंठेश्वराच्या मंदिरात तिचं लग्न झालं, कारण का ते किल्लारी भागातले असल्यामुळं. मी तिथे गेल्यानंतर त्या आईवडिलाच्या आणि मुलीच्या डोळ्यातून आनंद अश्रू गळत होते मला पाहून. किती मोठं काम हो, त्यांना त्या एवढा आनंद वाटला. माझा तर सत्कार केलाच केला, परंतु आज एक कुटुंब उभा केलं ह्याचा आनंद मनस्वी मला झाला. आणि आज ते कुटुंब टाकून त्या धनश्रीला आता 2 मुलं झालेली आहेत. बस झालं. आयुष्यात काय करायचं असतो? डॉक्टर कसा होता? चांगला होता बाबा, ठीक आहे, बाकी काय नाव घेणार आहे. म्हणून जेवढी समाजसेवा डॉक्टरांतर करताच येते, नाही असं काहीच नाही आहे. समाजसेवा करा, खूप लोकांची सेवा करा, आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज संतोष बिराजदार थोड्याच लोकांना माहिती असेल, मी गोरगरीब लोकांच्या आशीर्वादामुळे, तुम्हाला कुणालाही माहीत नाही, मला 8 वर्षापूर्वी प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर झालेला हा रुग्ण आहे. बरं, ह्या गोरगरिबांच्या आशीर्वादामुळे मी अजून तुमच्यापुढे उभा आहे. हे लाख मोलाचे आशीर्वाद माझ्या कामाला आले, म्हणून माझं आयुष्य वाढलेलं आहे आणि आज आपल्या पुढे ती कथा मांडण्याचा मला योग आलेला आहे. किती महत्त्वाच्या गोष्टी डॉक्टर करू शकतो आणि कसे आशीर्वाद डॉक्टरलाही मिळू शकतात. डॉक्टर हा देव जरी नसला तरी देव माणूस म्हणून कार्य करावं असं मला वाटतं. आणि डॉक्टरांनी रुग्णात देव मी पाहिला, रुग्णातच तुम्ही ईश्वर बघा, तुमच्या आयुष्याचं कल्याण होतं, एवढं मला सांगायचं आहे. आत्ताच सगळ्या गोष्टी घडल्याप्रमाणे सगळ्यात झाल्या. आता इंजिनिअरिंग, IIT सगळी मुलं एवढी मेडिकलला जाणार, कोणी इंजिनियर होणार, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे सत्कार मूर्ती इथे उभं टाकलेली आहेत. केवढं मोठं कार्य तोडकर सरांनी केलेलं आहे. हे करत असताना किती महत्त्वाचं काम तोडकर सरांनी एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांचा नेटिझन्सचा ब्रँड तयार केला, म्हणून त्याचा आपण सर्वांनी टाळ्याच्या गडगडाट सत्कार करू. अजून मला सांगायचं थोडक्यात, आता AI टेक्नॉलॉजी आली, बरोबर आहे. IITच्या मुलांना व्हॉट इज AI टेक्नॉलॉजी? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणून मला कळकळीची विनंती आहे, की तोडकर सरांनी IIT क्षेत्रामध्ये सुद्धा गरुड झेप घ्यावी. काय असतो IIT शिक्षण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती महत्त्वाचं काम. मी 6 महिन्यापूर्वी हैदराबादला कॉन्फरन्सला गेलो आमच्या डॉक्टर्सच्या. पद्मभूषण डॉक्टर नागेश शेरोडी इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती. तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक डॉक्टर तयार केला होता, मीरा नावाची डॉक्टर मुलगी. काय करायची होती? हँड ओव्हर टू मीरा म्हणलं की बटन दाबलं की ते मीरा यायची, पेशंटची हिस्ट्री सांगायची, ॲक्युरेट, पेशंटला निदान काय झालेलं आहे, कुठं काय झालेलं आहे आणि त्याचं निदान काय लागलेलं आहे आणि कोणतं ऑपरेशन करणं आवश्यक आहे. हे AI टेक्नॉलॉजीचा फायदा. ती दिवसभर त्या मीरानी तिथे एक डॉक्टरची गरज पडली नाही, तीच सगळी हिस्ट्री सांगायची आणि डॉक्टर्स ऑपरेशन करायचं. हे AI टेक्नॉलॉजी. AI टेक्नॉलॉजीचा अजून एक आपण व्हिडिओ बघितला. एका
मुलीचे वडील एक्सपायर झालेले असतात, हे चेन्नईकडली गोष्ट आहे, आणि तिचं लग्न जमलेलं असतं. वडील तर गेलेले असतात. ह्या AI टेक्नॉलॉजीतर्फे एका इंजिनिअरने व्हिडिओ तयार केला आणि अक्षरशः त्या मुलीच्या लग्नात स्वर्गातून वडिलाला बोलावलं, अक्षता मुलीवर आणि अक्षता टाकायला लावल्या. मुला मुलीबरोबर ते वडील जेवायला बसले आणि हसत पुन्हा बाय बाय करत स्वर्गात गेले. केवढी मोठी AI टेक्नॉलॉजी. म्हणून आपण असो या नसो, हे AI टेक्नॉलॉजीचा उदय जो झाला आहे तो इंजिनियर सेक्टरमध्ये सुद्धा फायद्याचा आहे, त्याचप्रमाणे आमच्या मेडिकलमध्ये सुद्धा फायद्याचा आहे. आज मेडिकल टेक्नॉलॉजी सुद्धा खूप प्रगत झालेली आहे. आमचा 25 वर्षापूर्वीचा काळ काय होता? बिग सर्जन्स टेक बिग इन्सिजन, मोठं फाडायचं, चिरफाड करायचं, गोळा काढायचा. परंतु आत्ता जमाना तो गेलेला आहे. गेली 20 वर्ष मी बिना टाक्याचे शस्त्रक्रिया करतोय. म्हणजे आपलं नॉलेज या आयुष्यभर आपल्याला अपग्रेड करावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. संघर्ष हे शेवटपर्यंत करावं लागतंय. आता जमाना रोबोटिक सर्जरीचा आला आहे आणि काही दिवसांनी मेडिकलमध्ये सुद्धा AI टेक्नॉलॉजी आणि रोबोट मिळून ते ऑपरेशन सक्सेसफुल करतील अशी मला आशा आहे. तिथे डॉक्टरची गरज पडणार नाही आणि हेच करतील सगळ्या. तर एवढं टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेलं आहे. तर मला विनंती आहे की तोडकर सर ह्याच्यामध्येही काही मागे राहणार नाहीत. आता प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजला 4 वर्षाचा डिप्लोमा कोर्स निघालेला आहे AI टेक्नॉलॉजीचा आणि 2 वर्षाचं सुपर स्पेशलायझेशन निघालेलं आहे. ह्याच्यात या कार्यक्रमात सुद्धा आपण पुढे राहावं आणि मुलांचा फायदा करून द्यावं असं मला वाटतं. केवढा मोठा फायदा. म्हणून येणारी कोणती टेक्नॉलॉजी असो, आम्हाला सुरुवातीला टाईपरायटर कॉम्प्युटर काहीच येत नव्हतं. अजूनही कॉम्प्युटर म्हणजे पोरं करून देतात. लहान लेकरंसुद्धा कॉम्प्युटर खेळतात, मोबाईल बघतात, सगळ्या गोष्टी. काय आपणाला नाही जमलं तर नातवंड करून देतात. त्याचप्रमाणे प्रत्येक टेक्नॉलॉजी जसा जसा काळ बदलत गेला तसा तसा तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि तुम्ही तो अडॉप्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे आज. आयुष्य हे संघर्षमय आहे. संघर्ष करा, निश्चित तुम्हाला विजय मिळतो हे मी आवर्जून आपल्याला सांगतोय. संघर्षाशिवाय जीवन नाही आणि संघर्ष केल्याशिवाय यश तुम्हाला मिळत नाही. यश तुमच्या दारात आहे, फक्त संघर्ष करायची ताकद ठेवा. तुम्ही डिटर्मिनेशन ठेवा, एक ध्येय ठेवा, एक मोठं ठेवा की मला हे करायचे ते करायचे. प्रत्येकाने असं ठरवलं की प्रत्येकाचा मोठं मी काहीतरी करणार. म्हणून ही जी आलेली टेक्नॉलॉजी, विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्ही सतत पुढे जा आणि टेक्नॉलॉजीचा फायदा, जसे AI टेक्नॉलॉजी आली त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्यात पारंगत व्हा आणि ह्या घडलेल्या गोष्टी तुम्ही पुढे कसं अपडेट करता येईल याकडे लक्ष द्या असं मला सांगायचं आहे. तेव्हा शेवटी तोडकर फॅमिली, SG तोडकर, त्यांचे बंधू, त्यांचे वडील व त्यांचे सर्व मित्रपरिवार मला बोलून माझा सत्कार केला. मी तोडकर परिवाराचा आभारी आहे. व विद्यार्थी मित्रांनो, एवढंच सांगायचं आहे मला तुम्हाला. शेवटी ॲडवाईस द्यायचं आहे की गुणवंत व्हा तुम्ही, ज्ञानवंत व्हा तुम्ही, यशवंत व्हा तुम्ही आणि देशप्रेमी व्हा तुम्ही. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर साहेबांनी आपल्या सगळ्यांना त्यांच्या विचाराने तर चिंब केलंच आहे. त्यांचं आत्मचरित्र आहे संघर्षातून गरुड झेप. जरा कॅमेरा द्याल का इकडे? संघर्षातून गरुड झेप. त्यांनी नेटिझन्सच्या लायब्ररीसाठी हे पुस्तक आपल्याला गिफ्ट केलं आहे आणि बाकीच्या सगळ्यांनी सुद्धा हे चांगलं वाचनीय असं आहे. खास करून फ्युचर डॉक्टर्स
त्या सगळ्यांनी हे चरित्र जरूर वाचायला हवं असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हाताने हे पुस्तक नेटिझन्सला सुपूर्द करावं. सरांचं या ठिकाणी आपण मनोगत ऐकल्यानंतर धन्यवाद सर असं म्हणून मी त्यांच्या शब्दऋणातून उतराई होऊ इच्छित नाही, कारण त्यांनी सांगितलेले शब्द हे फक्त आपल्या कानावरती पडले नाही तर ते मनात खोलवर कुठेतरी रुजलेले आहेत. कधी एखादं यश बोलतं तर कधी एखादा अनुभव शिकवतो, पण जेव्हा अनुभव आणि यश एकत्र व्यक्त होतात तेव्हा त्यातून दिशा, प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळतो. राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथील CAT सेलचे संचालक, शेकडो विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाचे भक्कम आधारस्तंभ ठरलेले, सडेतोड पण